संपूर्ण राज्यातच पावसानं धुमाकूळ घातलाय। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। धुळ्यातल्या पांझरा नदीपात्रात देखील अक्कलपाडा धरणातून तब्बल 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांनी। संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने मुसळधार बॅटिंगला सुरुवात केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीच्या तीरावरील जे काही पाण्याचे प्रकल्प आहे ते या ठिकाणी 100% भरून वाहत आहे आणि याचाच परिणाम पांझरा नदीला पूर आलेला आहे। अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अक्कलपाडा धरणामधून आता तब्बल 18,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात आला आहे। यामुळे सर्व आरोग्याच्या यंत्रणा या ठिकाणी सतर्क करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा या ठिकाणी नागरिकांना देण्यात आला आहे। नदी काठचे जे काही नागरिक आहे त्यांना देखील नदी काठापासून दूर जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख असा बंदोबस्त करण्यात आला आहे। सध्या मी धुळे शहरातील फरशी पूल या ठिकाणी आहे। आपण जर पाहिला तर हा शहराचा मुख्य पूल म्हणून देखील मानला जातो आणि रोज या ठिकाणून हजारोंच्या संख्येने वर्दळ या ठिकाणी नेहमी सुरू असते। हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तसंच पांझरा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गाचा विचार करता येणाऱ्या पुढील काही तासामध्ये अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे छोटा पूल असेल तसंच गणपती पूल असेल हे पूल देखील प्रशासनाला बंद करण्याचे आदेश आता देण्यात आले आहे। त्यामुळे पोलीस विभागाने देखील आणि अग्निशामक विभाग असेल आपत्ती विभाग असेल आता हे सर्व अलर्ट मोडवर आले आहे। त्यामुळे पुढील काही तासामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली होती आणि आज सकाळपासूनच धुळे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट काही तासांसाठी देण्यात आला होता। मात्र हा पाऊस अतिमुसळधार होण्याची देखील प्रशासनाने अजून शक्यता वर्तवलेली आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे।